राळेगावात विद्यार्थी सन्मान यात्रा मोर्चाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। पेपरफुटी विरोधात सर्वपक्षीय मोर्चा। तहसीलदारांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी न्यायाची मागणी करण्यात आली। राळेगाव तालुक्यात पेपरफुटीचा वाढत्या घटनांविरोधात तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी न्याय मिळावा या मागणीसाठी गुरुवार दिनांक 23 जुलै 2026 रोजी विद्यार्थी सन्मान यात्रा या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात नागरिक, विद्यार्थी, पालक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। हा मोर्चा सोनम वांगचूक व अभिजित दिपके यांच्या समर्थनात काढण्यात आला। नेटसह विविध स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर तलाठी भरती, पोलीस भरतीमधील कथित पेपरफुटीच्या घटनांविरोधात पेपरफुटी थांबवा, भविष्य वाचवा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। दुपारी 12 वाजता सुरू झालेला हा मोर्चा शांततेचा आणि लोकशाही मार्गाने पार पडला। मोर्चामध्ये सर्वधर्मीय नागरिक, विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी होणारी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असा निर्धार यावेळी सहभागी नागरिकांनी व्यक्त केला। मोर्चानंतर सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी आणि पालक यांनी तहसीलदारांची भेट घेऊन निवेदन सादर केलं। या निवेदनामध्ये शिक्षण व्यवस्था पारदर्शक करण्याची, पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची व भ्रष्ट व्यवस्थेला आळा घालण्याची तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली। निवेदनाद्वारे शिक्षण व्यवस्था पारदर्शक हवी, पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, भ्रष्ट व्यवस्था नको, न्याय व्यवस्था हवी आणि विद्यार्थी एकता जिंदाबाद अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। आयोजकांनी सांगितले की हा मोर्चा केवळ पेपरफुटी विरोधात नसून विद्यार्थ्यांच्या हक्कांचं संरक्षण, पारदर्शक परीक्षा प्रणाली आणि स्वच्छ शिक्षण व्यवस्थेसाठी उभारलेला जन आवाज आहे। VPL न्यूज महाराष्ट्रासाठी मंडू भारसाकरे, राळेगाव तालुका प्रतिनिधी।